आज एका लईच जवळच्या सोयऱ्याचा कॉल आला. काय काम करायलास? कुठल्या कंपनीत काम करतोस? किती पगार आहे? काय करतोस? कोणतं काम आहे? नुसतं डोक्याला काम गांडीत काढ्या. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे आपण MIDC गेल्याच्यानंतर आपला पहिली ऑर्डर पडली 129 रुपयाची. ती होती पिंपरी चिंचवडची. गेल्या पिकअप लोकेशनला रजनीकांतचा गॉगल होता. चटकन पिकअप करून ड्रॉप करून टाकून दिलं. मग थोड्याच वेळामध्ये पडली 220 रुपयाची ऑर्डर. ती होती चाकणची. गेलं पिकअप लोकेशनला, मटेरियल छोटंसं होतं, पिकअप केलं आणि पटकन जाऊन ड्रॉप करून टाकून दिलं. मग काय लवकर ऑर्डर पडलं नाही. बराच वेळ टंगळ मंगळ केल्याच्या नंतर पडली 168 रुपयाची ऑर्डर. ती होती भोसरीची. गेलं पिकअप लोकेशनला, मटेरियल चटकन पिकअप केलं, दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवरती. भूक लागलेली होती म्हणून निलंग राईस खाऊन घेतला. मग थोड्या वेळाने पडली 301 रुपयाची ऑर्डर. ती होती हडपसरची. गेलं पिकअप लोकेशनला, मटेरियल पिकअप केलं आणि दिलं नेऊन चटकन ड्रॉप लोकेशनवरती. मग काय लवकर ऑर्डर पडलं नाही. बसलो झाडाखाली, तेवढ्यात आमच्या सोयऱ्याचा कॉल आला. आजकाल तर सोयऱ्याचा कॉल येणं म्हणजे जीवाला धडकीच होऊन गेली. कुठं आहेस, काय करतोस, काय नाही, असले चांबार चौकशी आपल्याला ऐकूनच घेणार ना. पहिला फोन कट केला. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तेवढ्यात आपल्या 143 रुपयाची ऑर्डर पडली. ती होती विमाननगरची. गेलं पिकअप लोकेशनला, मटेरियल पिकअप केलं आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवरती. मग निघालो कडेकडेने घराकडे. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.